आदेश माऊली, रामकृष्ण हरी माऊली. आज या ठिकाणी योगायोगाने माऊलींच्या या श्री क्षेत्र आई टाकादेवी माऊलींच्या या स्थानामध्ये जागृत स्थान आहे. या ठिकाणी बघा जलकुंड आहे आणि त्याच्यामध्ये मासे आहेत, कश्यप देवता आहेत आणि असं हे जागृत स्थान आहे देवीचं, आई टाकादेवी मातेचं. आणि या ठिकाणी फार सुंदर परिसर आहे आणि या ठिकाणी योगायोगाने माऊलींच्या आपल्या सगळ्यांच्या कृपेने आज भोजन ब्रह्माचा लाभ आम्ही घेतला. रामकृष्ण हरी माऊली. बघा योगायोग कसा असतो. काल आपली नाथोपासना झाली, आपल्या गुरुवारचा आनंदाचा दिवस नाथोपासनेचा. आज मी सहजच आपल्या मामांकडे आपल्या आदरणीय तबाजी दादांची आठवण काढली. म्हटलं मामा तबाजी दादा सध्या कुठे आहेत, कसं काय नियोजन. तर ते म्हणले की असं काय चालू आहे, त्यांचं व्यवस्थापन चालू आहे गाडीचं. म्हणजे तसे आपले आदरणीय तुषार दादा, आदरणीय सोन्या दादा, आपले निखिल दादा, मधू दादा वगैरे हे सगळे जी आपलं वाहतूक व्यवस्थापन आश्रमाचं सांभाळतात, तसं आज आपल्या ताफ्यामध्ये मागे परिचय करून दिला. तबाजी दादा आपल्यासाठी उत्तम दाखल झाले आहेत आणि स्वप्नील मामांनी आणि त्यांच्या आईंनी त्यांची परीक्षा करून त्यांना आपल्या आश्रमाच्या ताब्यात आज हे उत्तम एक ताफ्यामध्ये आपल्या हे ते दाखल झालेले आहेत. असं या ठिकाणी बघा. आणि योगायोग असं आहे की मी सहज म्हटल्यामुळे मला आळंदीकडे जायचं होतं पुढील आजच्या म्हणजे कालच्या किंवा आजच्या किंवा उद्या दिवसामध्ये 2-3 दिवसात जायचं होतं. आणि मग आम्ही विचार केला की शिवनेरी वगैरे पुढे आपल्याला जाऊन मग पुढे ते आपल्या स्वारगेट किंवा पुण्यावरून पुढे मग आळंदीकडे जाता येईल, असा आमचा विचार होता. पण आज योगायोग असा असतो की माऊलींना आपली काळजी असते आणि मामांनी मला वाटतं त्यांच्याशी संवाद साधले होते तबाजी दादांशी. तर त्यांच्या या गावचे परिसर जे आहेत त्या ठिकाणी आता इलेक्शनची मोहीम सुरू आहे आणि असं इलेक्शनच्या या मोहीममध्ये सुद्धा त्यांना उत्तम मोठी भाडी त्या ठिकाणी नक्की लागली असते, कारण का ते सतत सोडायला लागतात, लोकांना आणायला लागतात ते करायला. पण एक असतं की त्यांनी मला वाटते मागचा आता हा त्यांची तिसरा राऊंड आहे आपल्या सगळ्या आश्रम भक्तांबरोबर. मी मात्र आज त्यांच्यावर पहिलाच प्रवास करतो आहे, यात्रा करतो आहे. मला वाटते एकदा गुरुमाई आणि मामांची आई या परिवाराने सुद्धा त्यांच्यावर मला वाटते प्रवास काहीतरी तसंच काहीतरी सेवा नियोजन केलेलं होतं आणि त्याप्रमाणे हर्षित दादा आणि मला वाटते मयुरीताई आणि ह्या परिवाराने पण ते आणि आता मी मात्र फर्स्ट टाईम त्यांच्यावर आपल्या आदरणीय सोन्या दादा, तुषार दादा, मधुदादा ह्याच्याप्रमाणे ते सेवा उत्तम देत आहेत आम्हाला. आणि त्यांची वाहन देवता इथे बघताय तुम्ही. मला ते वाहन देवतेचं काय नाव आहे? एर्टिगा. अर्टिगा गाडी आहे त्यांची, अर्टिगा गाडी आहे आणि उत्तम व्यवस्थापन आहे त्यांचं. आणि त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायची गोष्ट अशी की जे येणारं मोठं भाडं होतं त्याला थांबवलं आणि आपल्या आश्रम भक्त असलेले अमोलदादा, मामा आणि त्यांचा परिवार यांना त्यांनी स्वीकारलं आणि ते निघणार होते. मी मामांना विनंती केली किंवा मामा मग गाडीमध्ये जागा किती आहे किंवा मामाले गाडीमध्ये 2-1 सीट होऊ शकतात ॲडजस्ट. आणि मग त्याप्रमाणे मी मामाने विनंती केल्याप्रमाणे अमोलदादा आणि मामाने तयारी दाखवली, आम्हालाही गाडीत घेतलं. म्हणजे तर तो एक आनंदाचा क्षण आहे. मला वाटते अमोलदादा पण याच्यामध्ये आहे त्या व्हिडिओमध्ये, मामा त्यांना घेतात किंवा निखिल दादा. तर आता याच्यामध्ये हाच एक भाग असतो की आले माऊलींच्या मनात तिथे कोणाची चालेना. बघा वाक्य काय आहे, तर आले माऊलींच्या मनात तिथे कोणाची चालेना. कारण का माऊलींचं जे मन आहे किंवा माऊलींची जे आज्ञा असते आज बघा इथून आम्ही मुंबईवरून निघालो आणि जवळजवळ ते 60-65 किलोमीटरच्या अंतरावर पनवेल चौक आहे. त्या पनवेल चौक आता इथून पुढे त्याच्या अलीकडे हे क्षेत्र टाकेदेवी आपल्या जे सुरुवातीला आता दाखवलं आहे आम्ही. बघा वातावरण परिसर बघा किती सुंदर आहे आणि स्वच्छ ठेवलेलं आहे. इथल्या ग्रामस्थांचं खरोखर कौतुक आहे की त्यांनी हा परिसर आपल्या सर्वांसाठी राखून ठेवलेला आहे. त्यानंतर इथे बघाल तर त्या ठिकाणी संडास बाथरूमची पण सोय आहे, पाणी वगैरे पण आहे त्याला. इथे आम्ही बरोबर आपल्या मामांची आई माऊली, विजयादेवी माऊली आणि त्याचप्रमाणे आपल्या दीपाताई माऊली ह्या परिवाराने सुद्धा उत्तम प्रकारचं आपलं अन्नपूर्णा सोबत घेतलेली होती आणि आम्हालाही त्याचा लाभ घेता आला योगायोगाने. आणि आपण बघाल की इथे सुद्धा पाण्याचे नळ आहेत की जे आपल्याला इथे स्वच्छ करण्याची भांडी म्हणा काय म्हणा, पण आपण घाण करायची नाही, आपल्या नियमाप्रमाणे ते आपण करून घेऊ शकतो. त्याच्यानंतर इथे एक गेट आहे छोटासा असा एक बार ठेवलेला आहे, पण तो तुम्ही ते बघा तिथे अमोलदादांनी आणि मामाने मग असे ते बांधले आणि त्याचा ते जाताना मात्र ते असे परत ते गेट असे दांडे ते असे ठेवून देऊ. पण गाडी पण आतमध्ये छान लावायला जागा मिळाली. माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की वास्तुदेवतेचे पण आपण ऋणी आहोत की एक सुंदर जागा आम्हाला बसायला मिळाली आणि त्या ठिकाणी आनंद घेता आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या तबाजी दादांचं परफेक्ट लक्ष आहे की बाबा गुरुजींना कुठे हवं काय हवं. कारण का खरं तर त्यांनी गाडी पळवली असती तर माझा नाईलाज झाला असता, 11:30-12 वाजता जेवण मिळालं असतं. पण मग परत ते घेऊन परत आपल्याला ते सगळं पचनशक्तीप्रमाणे सगळं त्रास होणार म्हणून ते पण त्यांनी तेही जाणलं. म्हणजे आपल्याकडे वाहतूक व्यवस्थापन आणि अमोलदादांचं पण अचूक लक्ष होतं. दोघांनी ठरवलं आणि मग अंदाज घेतला. इथे थोडीशी परवानगी आम्ही घेतली किंवा कशा पद्धतीने इथे व्यवस्थापन करता येईल. आणि योगायोगाने वाचलं की या ठिकाणी मोहो ते महाड
असं काहीतरी पायी वारीचं मला तिकडे बोर्ड दिसलं एक छोटासा, काहीतरी कोणी कागद लावलेला होता. म्हणजे वारकरी माऊलीसुद्धा येण्या प्रकारे ह्याचा आनंदाने लाभ घेत असणार हे नक्की आहे. आणि म्हणून आम्ही लाभ घेतला. मी माझ्या आपल्या सगळ्या माऊलींना सांगतो आहे की कधीतरी योगायोगाने ह्या रूटवरून तुम्ही जात असाल तर नक्की हे ठिकाण आपण थांबा, 2 मिनटं विसावा घ्या. खूप छान ठिकाण आहे, आपण आनंद घेऊ. तर अशा पद्धतीने आपल्यालाही जर कधी अशी चांगली ठिकाणं ह्या रूटवरची दिसली तर एकमेकाला सांगून ठेवा. माझा म्हणण्याचा उद्देश तो आहे की व्हिडिओ बनवण्यामागे आपला उद्देश तोच असतो की इथे काय दिसलं लगेच की काढला व्हिडिओ असं नाही आहे. पण कधीतरी काय महिना पडला तरी उपयोग पडेल. समजा तुम्ही रात्री 2 वाजता जरी तुमच्यावर डबे आहेत तरी हे सुरक्षित ठिकाण आहे की तुम्हाला जेवायला वगैरे छान ठिकाण आहे. आणि खूप सुंदर तमाई जाताना पुन्हा पुन्हा धन्यवाद. त्यांच्या वसुरथ महान देवतेलाही धन्यवाद आणि मामांच्या परिवाराला धन्यवाद. पण हे धन्यवाद देत असताना आमचा नियम आहे की त्यांनी जे काय कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे त्याच्यामध्ये आमचं कॉन्ट्रीब्युशन नक्कीच असणार आहे. आणि ते कॉन्ट्रीब्युशन त्यांनी स्वीकारून पुढे जाईल. कारण का ही एकच वारी नाही आहे, आज अनेक वाऱ्या आपल्याला करायच्या आहेत, बरोबर आहे. म्हणजे आळंदीच्या माऊलीकडे जाताना अनेक वाऱ्या करायच्या आहेत. त्याच्यामुळे हा जो एक शिस्तीचा नियम आहे, व्यवहार आणि प्रेम आणि आपुलकी सगळं जर आलं बरोबर तर तिथे नातंपंत उभं राहतं. मी तुम्हाला तेच सांगतोय तुम्हाला. आणि ती सुरुवात जी आहे ती आपल्यापासूनच व्हायला पाहिजे, आपल्या स्वतःपासून व्हायला पाहिजे. आणि हे जे काय ती माझी हे नाही आहे, ते आपल्या विठ्ठलनाथ महाराजांपासून या 9 पिढ्यांची परंपरा आहे. मी कालही नाथ उपासने सांगितलेलं आहे की व्यवहारवाद, कारण का प्रत्येकाला आपल्या घराचा उदरनिर्वाह खर्च आहे, आर्थिक जबाबदारी आहेत, तर तेही आपण सांभाळलं पाहिजे. आज तबाजी दादांसारख्या माऊलींना धन्यवाद मी व्यक्त करतो आहे. आणि त्याचप्रमाणे मी तुषार दादा, सोनिया दादा यांनाही धन्यवाद व्यक्त करतो आहे. तेही आपली ही काय जे वसुरथ जे रथसारथी आहेत त्यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने तेही प्रयत्न करतात. मी तबाजी दादांना सहज विनंती केली की म्हटलं कधीतरी अशा 5-6 गाड्या लागल्या तर मग तेव्हा काय करायचं. कारण सोनिया दादांची तर विचारांची एक गाडी आहे, तुषार दादा एखादी गाडी मॅनेज करतील, मग अजून काय. तर म्हणले की नक्कीच त्यांनी तशी नाते जोडलेली आहेत. म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात माणसं जोडणं हे तुमचं स्किल आहे. आलं तर तुम्ही ज्या क्षेत्राशी कनेक्टेड आहात ना तर जरूर, किंवा अन्यत्र पण क्षेत्रातली माणसं तुम्ही जोडली असाल तर मला वाटते असं नाही असं, तर मला असं वाटतं की तुम्ही आध्यात्मिक पायरीच्या दृष्टीने त्या दृष्टीने कॅपेबल आहात. आल्ला त्यांचे तुम्ही चांगलं. म्हणजे माझी बघा आठवण केली की मागे दीपाताई शिंदे, दीपाताई राक्षे, आमच्या नलिनीताई मामी या लोकांनी बघा ते फॅब्रिकेटर शोधून काढले मामांच्या जवळपास असलेले आणि त्यांनी उत्तम त्रिशूळ बनवून दिले. तुम्हाला मी गॅरंटेड सांगतो त्या त्रिशूळांनी एवढा त्या ठिकाणी ते त्रिशूळ अस्त्र लागू पडलं की त्या ठिकाणी आपल्याला कुठलाही कॅमेरा लावायची गरज नाही, सिक्युरिटी लावायची गरज नाही. कारण का ते त्रिशूळ अस्त्र जे सिद्ध झालं, म्हणजे त्रिशूळ अस्त्र साधनेला मला वाटते अमोलदादा होते आणि मला वाटते आमचे चेतनदादा बोलके होते, कुलदीप दादा होते, योगेश दादा होते आणि मला वाटतं वेद दादा आमचे सातपुते आहेत तेही होते. तर ह्या मंडळींनी ती त्रिशूळ साधना सिद्ध केली नाथपंथीय परंपरेने. आणि त्या त्रिशूळ साधनेचा एवढा त्या ठिकाणी इफेक्ट सुंदर झाला, की माऊलींचा परिणाम झाला, की प्रभाव झाला, की त्या ठिकाणी सगळं हळूहळू क्षेत्र आपल्याला त्याने व्यापून टाकलं. म्हणजे अशा पद्धतीने आणि नाथपरंपरा जी आहे ती गूढत्वाने सिद्ध होते त्या ठिकाणी. म्हणून आजही तुम्ही अगदी कुठेही सामान ठेवून जा, किती महत्त्वाचं ते असले, कोणीही त्याला हात लावतं, ओळख कोणतरी येऊन भर टाकते, आलं ना. म्हणजे कोणतरी येऊन त्याच्यामध्ये काहीतरी पालेभाजी ठेवून जाणार, कोणतरी फळ ठेवून जातं. आणि ते माऊलींचं क्षेत्र आहे अर्थात. असं या ठिकाणी मी अल्पविराम घेतो आहे. पण मी आपल्याला तेच सांगेन, प्रत्येकाला मी आता विनंती करणार आहे आपल्या नाथसांप्रदायिक माऊलींना, तुम्हाला जिथे कुठे चांगलं काही वाटतं तर ते तुम्हाला हृदयाला चांगलं वाटतं ना, तुम्ही इतरांना त्याला समजण्यासाठी म्हणून हे करा. मग भले त्याचं यूट्यूब होईल की नाही ते आपली समिती ठरवेल, आपली जी काही युनिट आहे ते सर्व. पण समजा ती माहिती आहे ते तुमच्या विनर्स टीमला तरी जाईल, कमीत कमी किंवा पासवर्ड टीमला आपले जे बनवले त्यांना तरी जाईल. म्हणजे कुठे ना कुठेतरी ते उपयोगी पडेल. तर असं या ठिकाणी तुम्हाला या महानदेवतेच्या ह्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी एखादी चांगले मेकॅनिक दिसतात, काहीतरी एखादी चांगलं हॉटेल दिसतं, एखादं चहाचं ठिकाण चांगलं दिसतं, तुम्ही ते माहिती करून द्या इतरांना. माझ्या वडिलांनी हेच सांगितलं मला की राजन तुला म्हणजे जे आपणाशी ठावे ते इतरांशी शिकवावे. हा नियम जो आहे तो सगळीकडे लागू होतो. तो काय की केवळ ग्रंथापुरता नाही आहे. आलं ना. आणि ते चांगलं आहे तर ते तुम्हाला चांगलं असेल तर इतरांना सांगितलं तर त्याचंही पुण्य आपल्याला मिळतं, कारण का त्याला ते पटकन सहज उपलब्ध होतं ना. तर म्हणून आपण विनंती आहे तुम्हाला की आपल्याकडे आपल्याला जे काही मात्र त्याचं यूट्यूब होईलच असं नाही, ते परत सांगितलं, मात्र ते आपल्याला कोणाला तरी त्याचं उपयोगी पडेल, ते लागू पडेल. असं या ठिकाणी रामकृष्ण माऊली अलग निरंजन अन्नदाता सुखी भवा ओम नमो नारायण गुरुजी आदेश माऊली. आपण या ठिकाणी जुना जो आपला मुंबई पुणे रोड आहे, आता या ठिकाणी जे पनवेल चौक फाटा जो आहे तो सोडला, थोडं पुढे आल्यावर या ठिकाणी CNG स्टेशन आहे, म्हणजे CNG पेट्रोल पंप आहे या ठिकाणी. आणि आपण पाहू शकाल की या ठिकाणी उत्तम प्रकारे चाय बँक नावाचं स्टॉप आहे आणि सुंदर या ठिकाणी चाय मिळते, गुळाचं चाय, बनमस्क आहे, कॉफी आहे उत्तम प्रकारे. मला वाटते हे रात्री पण चालू असतं. आदेश आपल्या तबाजी दादांनी सांगितलेलं आहे हे रात्री पण चालू असतं आणि एकदम सुंदर चहा इथे
मिळू शकतो. आदेश माऊली, रामकृष्ण हरी. धन्यवाद.